संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे पपई, आंबा, डाळिंब, केळी या फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेत, घरांवर झाडं सुद्धा कोसळली आहेत। सगळ्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। विजेचे खांब आणि तारा तुटल्यामुळे लाईट सुद्धा गायब झाली आहे। शेतासह आता राहत्या घरांचं सुद्धा नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला। आता एवढं नुकसान मला एक शेतकरी चक्रीवादळ झालं, खूप गारपीट झाली आणि साऱ्या केळी खाली पडल्या। आम्ही टँकरनं पाणी टाकू टाकू परेशान झालतो आणि कालच्या चक्रीवादळ होतं ते नव्हतं करून टाकलं। आता शासनानं आम्हाला आर्थिक मदत द्यावी, काहीतरी शासनाकडून मिळावं ही अपेक्षा आहे आम्हाला। 5 वाजता वादळी वादळ पाऊस आल्यामुळे केळी, डाळिंब, टोमॅटोचं पीक होतं। 10 लाख रुपयाचं पिकाची फार नुकसान झाली। आता काय करता, त्याला ना इलाज आहे। शेतकऱ्यासाठी काय आहे, पाऊस कधी बी नुकसानीचा ठरतो, त्याला आता ना इलाज आहे। शेवट सरकारनं काहीतरी भरपाई द्यावा आम्हाला।